जिसमें MH34BZ9100 स्कूल बस ने दोपहिया वाहन MH34AH6856 को मारी टक्कर। इस हादसे में एक की मौत हो गई है और 2 गंभीर रूप से घायल हैं। उन्हें इलाज के लिए निजी अस्पताल में भर्ती कराया गया है। मित्रांनो, काल 19 मार्चला उसगाव फाट्यावर एक ॲक्सिडेंट झाला। त्या ॲक्सिडेंटमध्ये एका युवकाची मृत्यू झाली। युवकाचं नाव आहे मनोज राजूरकर, वय जवळजवळ 27 ते 28 वय आहे त्याचं। आणखी एकदा तुम्हाला कंपनीमुळे गावाचं नुकसान पाहायला मिळत आहे। तिथे कंपनीनं जबरदस्ती अतिक्रमण करून ठेवलेलं आहे, कोल्ड डेपो बनवला आहे। मागेच काही दिवसाआधी उसगावच्या पूर्ण वासियांनी तिथं नाही का आंदोलन करून ते कोल्ड डेपोची भिंत पाडायला लावली आणि त्या भिंत पाडल्यानंतर आता जे रूट बनला त्या रूटमध्ये 0 क्लिअरन्स आहे आणि त्याच्यामुळे काल ॲक्सिडेंट झाला आणि तिथे एका युवकाची मृत्यू झाली। इथं बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये आता आणून आहे घुगुस पोलीस स्टेशनजवळ। तर या कंपनीच्या मनमानी आणखी केव्हापर्यंत चालणार? आणखी एक प्रश्न आहे, ही जे बस होती ते स्कूल बस होती आणि ते बिरजूभाऊ पाजारे यांचे बस मालकाचे नाव आहे आणि आता हे जे नुकसान झालं याची भरपाई कोण देणार? आता या ज्या मुलांची मृत्यू झाली आहे त्याची आणि जे 2 मुलं जखमी आहे आणि महिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे यांची पूर्ण भरपाई या कंपनीने करून द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर ते कोल्ड डेपो हटवून तिथं जे पुराण्या पद्धतीनं जे अमराई होती रस्ता होता त्या प्रकारे त्यांनी करून तिथं क्लिअरन्स करून द्यायला पाहिजे। अन्यथा उसगाववासी आणखी एकदा आपण त्या कंपनीमध्ये विरोध करून त्यांना धडा शिकवू।